सर्वांना नमस्कार. नमस्कार. मला किती जण ओळखतात? मला वाटत नाही आता ओळख दिली असेल. बीड जिल्हा डीलर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेले खोसरे साहेब, दुष्कर साहेब, मला ऍक्च्युली महामंत्री सरांचं ऐकायचं होतं. म्हणजे या क्षेत्रामध्ये काय काय बदल घडत आहेत, काय अपेक्षित आहे आणि कार्यपद्धती काय हे जाणून घ्यायचं होतं, पण काही कारणास्तव मला उशीर झाला. आता जे अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंटचं बरंचसं काम हे आपण करत आहोत आणि ते मान्य करायलाच मी इथं आलो. कोणतंही तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत जात असताना त्याच्यामध्ये 3 पिलर्स आहेत. एक आहे संशोधनाचा आहे, दुसरा प्रशासकीय पातळीवरचा आहे आणि दुसरा विस्ताराचं कामाचं आहे. संशोधनाचं काम विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून होतं. ते नवीन आलेलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, विस्ताराचं काम करण्यासाठी, वेगवेगळ्या योजना निर्माण करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन त्याचा रोल प्ले करतं. आणि मग प्रत्यक्ष ज्यावेळेस फील्डवरती आपल्याला काम करायचं असतं, शेतकऱ्यांपर्यंत जायचं असतं, त्यावेळेस आपला रोल त्याच्यामध्ये येतो. याच्यामध्ये कृषी सेवा केंद्र आहे आणि सूक्ष्म सिंचन व्यवसायामध्ये काम करणारे आपण सर्व मंडळी आहात. आणि अजून एक त्याचा महत्वाचा भाग म्हणजे विद्यापीठाचे जे काही विभागीय विस्तार केंद्र आहेत, त्यांचे जे तंत्रज्ञ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आम्ही ज्यावेळेस प्रशासकीय काम करतो, योजनांची अंमलबजावणी करतो, आमचा जो वेळ आहे तो फार मर्यादित असतो. आमच्यापेक्षा जास्त काम हे तुम्ही मंडळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात. ते तंत्रज्ञान पोहोचवण्याची जी मुख्य जबाबदारी ही तुमच्या मार्फत पार पाडली होती. आता सूक्ष्म सिंचनाचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये एक 3-4 टप्प्यामध्ये आपल्याकडून आपली भूमिका पार पाडत असताना त्याला योग्य मार्गदर्शन असणं, त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती असेल, त्याची जमिनीची परिस्थिती असेल हे समजून घेणं, त्यानंतर त्याला कोणत्या पद्धतीची यंत्रणा त्याला सूट होते, देता होती, याचं आकलन करून त्याला ते मार्गदर्शन करणं, हे सर्व जबाबदारी तुम्ही पार पाडत असता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या भागामध्ये व्यवसाय करतो जवळपास सर्वजण तिथलेच भूमिपुत्र असतात. तिथल्या शेतकऱ्याची परिस्थिती माहीत असते, तिथली जमीन माहीत असते, पीक पद्धती माहीत असते. आपण बघतोय की सूक्ष्म सिंचन हा विषय खूप वर्षापासून सुरू आहे, परंतु अद्याप देखील काही भागामध्ये त्याला गांभीर्याने घेतलं जात नाही. आता असं होतंय की योजना आहे म्हणून घ्या, 80% सबसिडी आहे, 90% आहे म्हणून घ्या असे म्हणणारे शेतकरी. आता आपल्या कापसाच्या बेल्टमध्ये किती ठिकाणी ड्रीप आहे, किती शेतकरी वापरतात. म्हणजे अजूनही पाण्याचं महत्व पटवून देण्यामध्ये आपण कमी पडत आहोत. निश्चितच तुम्ही फार फार मोठा रोल दिलेला आहे. म्हणजे आज तुमच्या डायसवरती आले म्हणून तुमच्याबद्दल चांगलं बोलायचा हा विषय नाहीये, परंतु पाणी ही जी गंभीर समस्या बनत चाललेली आहे ही जागतिक समस्या आहे आणि त्या समस्याला तोंड देण्यासाठी आपण आपला खायचा वाटा त्याच्यामध्ये उचलतोय. आणि आपण पाहतो की आपला बीड जिल्हा 2 ॲग्रोक्लायमॅटिक झोन मध्ये विभागलेला आहे. त्यातला एक जो आहे तो स्कॅर्सिटी झोन मध्ये आहे आणि एक ऍसिड रेनफॉल मध्ये येतो. ऍसिड रेनफॉल मध्ये केज, अंबाजोगाई, परळीचा काही भाग आणि उरलेला बाकी सगळं आपला मग आवश्यकग्रस्त मध्ये येतो. तर या भागामध्ये निश्चितच आवश्यकता आहे. आता मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो, आमच्या इकडे ऊस आहे, डाळिंब आहे, सीताफळ आहे, केळी आहे. अशा ठिकाणी पाण्याची मुबलक उपलब्धता असताना देखील शेतकरी ड्रीपकडे जास्त प्रमाणात वळाले. आणि उलट परिस्थिती मग आपल्या इकडे दिसते, विदर्भात दिसते. तिथे पाण्याची कमतरता, तिथे हा शेतकरी तेवढा जागरूक नाही किंवा तो गांभीर्याने घेत नाही. परांडा हे माझं मामाचं गाव आणि
माझं लहानपण तिथे येण्यात गेलं. तर तिथली परिस्थिती आपली काही वेगळी नाही. पण जसं शेणाकोळगावचा डॅम झाला तसं ऊसाची शेती सुरू झाली आणि भरमसाठ पाण्याचा वापर. आता एवढ्या कमी कालावधीमध्ये तिथल्या जमिनी खारवट होत चालल्या, पाण्याचा निचरा होईल आणि 40-50 टनाच्या वर काही ॲव्हरेज जात. आपल्या इकडे तर 30 वरती गेली. आपल्याला काय वाटतं की पाणी मुबलक आहे, खतं बरोबर टाकतोय, सगळं करतोय, मग ॲव्हरेज काय निघत नाही. तर त्याच्यावरचा उपाय हा एक सूक्ष्म सिंचन, म्हणजे याच्यामध्ये फर्टिगेशन प्लस इरिगेशन ही जी सिस्टीम आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जेवढं आवश्यक आहे तेवढंच त्याला दे. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पनाच आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी ठरणार आहे, आताही ठरत आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चित तुमचं सर्वांचं कौतुक आहे की तुम्ही तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवता. आम्ही एवढं करू शकत नाही. परवा जिल्हास्तरीय एक कार्यशाळा झाली पोखराच्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये PCBDC संकल्पना आपल्यासाठी नवीन आलेली आहे. त्याच्यामध्ये अजून देखील शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स तेवढा भेटत नाही. काय आहे याच्यामध्ये? त्या शेतकऱ्याने तो ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याचं ऑनलाईन टोकन तयार होतं. ज्यावेळेस त्याचं इन्स्टॉलेशन होईल ते टोकन रिलीज केले की डीलरच्या खात्यावरती ती सबसिडी जमा होणार. म्हणजे आपली उधारी जी वसूल करण्याची समस्या सुद्धा त्याच्यामध्ये राहिलेली आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 350च्या वर गाव कोकणामध्ये आहे. आता ही सुविधा कोणासाठी आहे? जनरलचे किंवा सर्वच प्रवर्गातील महिला आणि SC STचे शेतकरी. याचा उद्देश एवढाच आहे की ज्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नाही त्या शेतकऱ्यांनी याच्यात उतरावं आणि दुसरं ह्या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि आपल्या भागामध्ये जी काही पाण्याची टंचाई भविष्यामध्ये येऊ घातलेली आहे, आता इथे आहे, हे निम्नचं वर्ष आहे. आज आपण बघतोय की आता पिकाच्या गरजेनुसार जरी थोडा पाऊस वेळेवर पडला असला, आता बराचसा खंड झाला आणि पिकांनी माना टाकायची सुरुवात केली की पाऊस पडलेला. परंतु हे प्रमाण एवढंच राहिलं तर पुढचा सीझन कसा होणार? आणि मग त्याच्यावरती काय उपाययोजना आहे? त्याच्यावर आपल्याला ड्रिप्सवर पाहिजे. म्हणजे आपली भूमिका किती महत्वाची हे लक्षात घ्या. आणि हे पार पाडत असताना मग त्या शेतकऱ्याची जमिनीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यात त्याची खोली किती आहे, लाईट सॉइल आहे, हेवी सॉइल आहे, त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे. याच्यानुसार तुम्ही त्याला किती कॅपॅसिटीचं, कोणतं तंत्रज्ञान, कोणत्या क्वालिटीचं द्यायचं हे तुम्हीच ठरवता. तो बिचारा तुमच्यावर विश्वास ठेवून मला या पिकासाठी पाहिजे, या अंतरावर लावणार आहे, एवढ्या 2 गोष्टी सांगतो. बाकीचं तुम्हाला तुमचं माइंड अप्लाय करून त्याच्या ज्या समस्या आहेत ते तुम्हाला सोडवायच्या असतात. तर त्याच्या समस्या सोडवत असताना त्याच्या सगळ्याच परिस्थितीचा विचार करावा लागतो. मग तुम्हाला त्याची आर्थिक परिस्थिती बघून तुम्हाला उधारीवरती येणं असेल, त्याची वसुली करणं असेल, ह्या समस्या तुमच्या पण निर्माण झालेल्या आहेत. परंतु आपल्याकडून जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं आणि त्याच्या गरजेनुसार त्याला जर तंत्रज्ञान गेलं नाही, वस्तू गेल्या नाही, तर तो शेतकरी कर्जबाजारी देखील होणार नाही. कारण आपलं जे सर्व आयुष्य जे आहे डिपेंड आहे ते सर्व त्याच्यावरती आहे. तुमचा जो बिझनेस आहे, आमची नोकरी आहे, ती सगळी त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या गरजेनुसार, त्याच्या पिकानुसार त्याला ते तंत्रज्ञान जाणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं हा गोल आपला फार महत्वाचा असणार. तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करेन की बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ड्रिपचं काम सुरू आहे. कोणत्याही तक्रारी नाही, काय किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी आहे किंवा काही एखादा छोटा मोठा कालावधी येतो त्याच्यामध्ये थोडा परिस्थिती बिकट होऊन जाते. परंतु काही जिल्ह्यामध्ये आम्ही फीडबॅक घेत असतो, तर आपल्या इकडे तशी तेवढी परिस्थिती नाही. तर दादाने ज्या काही समस्या मांडल्या त्या समस्या निश्चितच आहेत. परंतु काही गोष्टींना आळा घालण्यासाठी नाईलाजाने आम्हाला काही गोष्टी अवलंबून करावं लागतं. आता आपण जसं तर स्टॉकचा उल्लेख केला अंबाजोगाईचा, तर त्याच्यामध्ये एक करता येईल की तो ज्या डीलरकडून त्याने घेतलेला आहे, डायरेक्ट कंपनीकडून न घेता त्याचा स्टॉक कमी करून इकडे तुम्हाला ऍड करता येईल. तसं सर्टिफिकेट असेल किंवा तशी यंत्रणा करता येईल का? आम्ही अधिकारी वर्ग बसून, संघटना बसून आम्ही ते वर्कआउट करतो. काही अधिकाऱ्यांच्या धारणा ह्या थोड्याशा नियमाला धरून असतात, तर त्यांना पण गायडन्सची गरज असते की प्रत्येक जण परफेक्ट असेल असं नाही.
फील्ड स्तरावरच्या काही तपासणीच्या दरम्यानच्या समस्या आपण मांडल्या निश्चित आहेत. त्या काही गोष्टी साहेबांच्या माध्यमातून कानावर येतात. जसे आम्ही सूचनाही दिलेल्या आहेत. बरेचसे आम्ही त्यांच्याकडून आता आम्ही पण घेतो की हे जे तपासणी झालेली आहे, योग्य झालेली आहे, कशी झालेली आहे, त्याचं क्रॉस चेकिंग आम्ही आता 10% क्रॉस चेकिंग केली मागच्या महिन्यात. म्हणजे काही वेगवेगळे उपाययोजना आपण करतोय. फक्त अपेक्षा एकच आहे की याच्यामध्ये काही सूट मिळाली म्हणण्यापेक्षा एक थोडा विश्वास टाकला तर त्याचा गैरफायदा देखील घेतला गेला नाही, किंवा आपल्यातील काही लोकांनी त्याचा चुकीचा वापर केला तर नाईलाजानं पुन्हा त्याचा आम्हाला म्हणजे कंपल्शन होऊन जातं की हे पद्धतीने कार्यपद्धती पुन्हा निश्चित करावी लागते, आणि मग जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना त्रास होतो. कोणत्या बाजूने आम्ही डिसिजन घ्यावा, ही जी काय हा जो पेच प्रसंग आहे हा पुन्हा निर्माण होतो. याच्यामध्ये आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे की आपल्यामधून असं काही कोणी चुकीचं करत असेल तर संघटनेच्या माध्यमातून त्याच्यावरती मॉरल प्रेशर आपलं देखील असलं पाहिजे. आम्ही प्रशासकीय जर काय कारवाई करायला गेलं तर पुन्हा तुम्ही ते तुमच्यातच काही जे सदस्य आहेत त्याचे तुमचे मेंबर असतात संघटनेचे, मग संघटना आमच्यापर्यंत येते. मग त्यावेळेस पुरावे असून पण आम्ही संघटनेचे ऋणानुबंध असतात, त्यांची एक जबाबदारी असते, ते तुमचं प्रतिनिधित्व करतात, तुमच्या भूमिका मांडतात, आणि मग आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रशासन आणि संघटना आणि तुमच्यासोबत चांगलं संवादाचं वातावरण राहावं, निगेटिव्ह मेसेज जाऊ नये, किंवा एखाद्याची चूक झाली तर एक पुढची संधी म्हणून आपण काही गोष्टी कन्सिडर करत असतो, पण त्याचा गैरवापर पण होता कामा नये. भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान अजून अद्ययावत होत जाणार. स्मार्ट इरिगेशन, स्मार्ट फर्टिगेशन हे तंत्रज्ञान अजून येणार. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की ही जी इंडस्ट्री आहे ही आपल्या खात्यावरती आहे, आपण चालवतो, आणि ह्या इंडस्ट्रीचं महत्व आपल्यापेक्षा शेतकऱ्याला जास्त माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यापर्यंत हे महत्व निश्चित आपण पोहोचवा. आणि ही इंडस्ट्री बदलते असल्यामुळं आताच काय सगळं काय आहे ते कमवायचं असा विषय नाही. हे तुम्ही बघा अवजाराच्या किती दर वर्षाला, दर 6 महिन्याला काही ना काही नवीन तुमच्याकडे येतं, दर सीझनला नवीन येतं, आणि मग त्या शेतकऱ्याला बदलावं लागतं. हे तंत्रज्ञान बदलत जाणार आहे, इंडस्ट्री बदलत जाणार आहे, त्याचा स्कोप बदलत जाणार आहे. या बदलत्या स्कोप नुसार तुम्ही पण बदलत जाणार आहे. आता आपली पहिली नोंदणी जिल्हा स्तरावरती होती, त्याचे काही ऑफलाईन नोंदणी असायची, आता ऑनलाईन झाले. हे संघटनेचं पण श्रेय आहे. संघटनेचे तुमचे जे अडचणी आहे, तुमचा जो वेळ जाणार होता तो त्याच्यामध्ये बचत झाली, आमचा मॅच पॉवरचा जो वेळ जाणार होता त्याच्यामध्ये बचत झाली. 2 वर्षापूर्वी अनुदानाचे प्रश्न निर्माण झाले होते, प्रलंबित राहिला बराचसा निधी, नंतर आला ते अचानक तो निधी आल्यानंतर पुन्हा फ्लो सुरू झाला. त्यावेळेस नोंदणीचे प्रश्न निर्माण झाल्यामुळे आपण सर्वांनी त्या समस्या मांडल्या, राज्यस्तरावर पण त्या कन्सिडर झाल्या, आणि मग ते कॅरी फॉरवर्ड झाले की तुमचं जे आधीची नोंदणी आहे तीच पुढे चालू ठेवण्याचं. म्हणजे प्रशासन पण या पातळीवरती तुमच्या बाजूने विचार करते की तुमच्या ज्या समस्या आहेत या समस्या सुटल्या तर शेतकऱ्याच्या पण सुटणार. स्टॉकच्या बाबतीत आम्ही निश्चित परत एकदा रिवाइव करू त्याला की कसं त्याला प्रॅक्टिकली करता येईल. आपण जे म्हणताय की प्रति प्रकरण स्टॉक जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठीच आहे कंपल्सरी केलं. बऱ्याच वेळा असं होतंय की आमच्या अधिकाऱ्याला तर स्टॉक पडताळणी करायला पण तेवढा वेळ भेटत नाही, एवढा फ्लो त्या एखाद्या ठिकाणी कामाचा असतो. मग अशा वेळेला किमान मध्ये आले ते तुमचं स्टॉक तपासलं जावं, काही प्रकरणामध्ये त्यानं बारकाईने लक्ष द्यावं, त्या उद्देशाने आम्ही त्याच्या भूमिका निश्चित केलेल्या आहे. स्टॉकच्या बाबतीत मी निश्चित परत एकदा विचार करेन, संघटनेचे आपले जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या फील्डवरचा अनुभव बघून आम्हाला पण डिसिजन घ्यावं लागेल. निश्चितच हे काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही इंडस्ट्री विस्तारावी लागणार आहे. आपण बघतो की ऊसासारख्या पिकांमध्ये कारखाने स्वतःहून पुढे येऊन त्या सर्वसाधारण कंपल्सरी करतात, त्यांना त्याचं महत्व आहे, त्याची रिकव्हरी मध्ये फरक पडतो. शेतकऱ्याला टनेज मध्ये त्याचं उत्पादन अपेक्षित असतं, कारखान्याला रिकव्हरी मध्ये उत्पादन अपेक्षित असतं. परंतु हे तंत्रज्ञान जे आहे ते हे दोघांच्या अपेक्षा पूर्ण करणारं तंत्रज्ञान आहे. कापसामध्ये आता आपण बघतो की हाय डेन्सिटी प्लांटेशन आहे,
याच्यामध्ये परत एकदा ड्रीपची जी भूमिका आहे, परत त्याचं जे अंतर आहे त्या अंतरानुसार तुम्हाला बदलावं लागणार आहे. शेतकऱ्याचे पीक पद्धती बदलत जाणार आहे. आता बघतोय की हाय डेन्सिटी प्लांटेशन मध्ये 90/15 वरतीच अंतर आहे. त्याच्यानंतर जे एमसीपी आलेले आहेत ते 90/60 वरती आहे, 90/30 वरती आहे. हे जे बदलते ना, हे बदलत्या काळानुसार पुन्हा तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती बदलत जाणार. त्यामुळं आपण सर्वांनी या बदलत्या काळासाठी सज्ज असणं गरजेचं आहे. आम्ही आता या वर्षीचा जो आपला हवामानाचा अंदाज आला तो मराठवाड्याचा असा अंदाज आहे की 88% पाऊस पडेल. म्हणजे आज दिसताना आपल्याला फार असं दिसत असेल की 88% म्हणजे फार फक्त 12%चा फरक आहे, परंतु फार मोठा प्रचंड तणाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि आपल्याला दिसेल जर आता पाऊस जर रोडावर गेला आणि परतीचा पाऊस जर आपल्याला बीड जिल्ह्याला दरवर्षी जो येत असतो तो नाही आला तर पाण्याची फार गंभीर समस्या निर्माण होणार आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुतीचं क्षेत्र वाढतंय, त्याच्यामुळे त्याला ड्रीपची आवश्यकता निश्चितच वाढणार. आणि मग हे जर पाण्याची कमतरता भासणार असेल तर ड्रीपचं महत्व अजून त्याच्यामध्ये अधोरेखित होतं. ह्या सर्व बदलत्या परिस्थितीमध्ये, बदलत्या पीक पद्धतीमध्ये बीड जिल्हा हा रेशीम भाग होतोय. आता राज्यामध्ये 1 नंबरला आपल्याला प्लांटेशन झाले. कापसाचं क्षेत्र यावर्षी थोडं कमी आहे, सोयाबीन मध्ये वाढ. परंतु हे जर हाय डेन्सिटी प्लांटेशनचा प्रयोग जर चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन झाला आणि रिझल्ट जर चांगले आले तर पुन्हा एकदा कापसाचं क्षेत्र वाढेल आणि आपलं सूक्ष्म सिंचनाचं जे महत्व आहे ते पुन्हा त्या कापसाच्या बेल्टमध्ये वाढणार. आता काय होतंय की शेतकरी अनिश्चित आहे या तंत्रज्ञान वापरावं, खास करून ऊस आणि कापसामध्ये. परंतु ही जी पाण्याची कमतरता भासणार आहे ना, याच्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःहून आता नाईलाजानं का होईना पण याच्यामध्ये उतरावं लागेल. आणि अचानक शेतकरीमध्ये याच्यामध्ये उतरला तर ते तंत्रज्ञान त्याला तितकंसं माहित नसेल. त्याला फक्त एकच माहित आहे की पाणी कमी लागतंय आणि पाणी गरजेनुसार थेंबाथेंबानं जाणार आहे, एवढंच त्याला माहिती. परंतु त्याचं फर्टिगेशन काय आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याचा डिस्चार्ज किती आहे, त्याचं फिल्टर कोणत्या क्वालिटीचा पाहिजे, हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. त्यावेळेस शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण नाही झाला पाहिजे. याच्यासाठी आपण निश्चितच शेतकऱ्यांपर्यंत नेहमी पोहोचाल. आम्ही आपल्यासोबत असू. आपल्या समस्या सरांनी सांगितलं की ह्या काही मोजक्या समस्या आहेत. आपल्या ह्या आजच्या चर्चासत्रानंतर ज्या काही समस्यांची लिस्ट तयार होईल त्यातल्या जिल्हा स्तरावर जेवढ्या समस्या सोडवण्याच्या आमच्या आवडल्यामध्ये आहे त्या आम्ही निश्चित सोडवू. आपलं निवेदन आलं तर आम्ही पण राज्यस्तरावरती पोहोचू आणि त्याचा पाठपुरावा देखील आम्ही करू. म्हणजे ते आमची देखील तितकीच मोठी जबाबदारी आहे की जिल्ह्यामध्ये तंत्रज्ञान प्रसार करत असताना जे जे प्लेयर्स याच्यामध्ये आहेत, ज्यांच्या त्यांच्या भूमिका आहेत, तर त्यांना अडचण नाही आली तरच हे स्मूथली योग्य पद्धतीने हे काम होणार आहे, याची जाणीव आम्हाला देखील आहे. मी आयोजकांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं, तुझे सन्मान केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संधी दिली. तुमच्या काही समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्यांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद.